नाशिक हादरलं, प्रेम एकाशी, चॅट मात्र दुसऱ्याशी. संशय आल्यानंतर बॉयफ्रेंडनं नर्ससोबत केलं भयंकर कृत्य. नाशिक खासगी नर्सिंग होममध्ये नर्स असलेल्या युवतीचा प्रियकराने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याकरिता मृतदेह निर्जन स्थळी फेकून दिला. रासबिहारी RTO लिंक रोडवर म्हस्केनगर येथे या युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्रियंका वसावे असे या हत्या झालेल्या 24 वर्षीय युवतीचे नाव आहे. पंचवटी पोलिसांनी 2 तासात संशयित प्रियकराचा माग काढत त्याला अटक केली. आरोपीला मदत करणाऱ्या संशयितालाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सागर तडवी आणि गुमन रासे या दोघांना अटक केली आहे. आडगाव नाका येथील एका नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून नोकरी करत असलेल्या प्रियंकाचं तिच्या गावातील सागर चिवदास तडवी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा सागर तडवी हा दत्तनगर अंबड येथे राहतो. प्रियंका ही सायंकाळी 5 वाजता त्याला भेटण्यास दत्तनगर येथील त्याच्या खोलीवर गेली होती. दोघांनी सोबत जेवण केले. रात्री सागर झोपलेला असताना प्रियंका एका युवकासोबत चॅटिंग करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. दोघांमध्ये वाद झाला. सागरने चार्जिंग वायरने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह दुचाकीवर आपल्या मित्राला सोबत घेऊन ट्रिपल सीट आणून पंचवटी परिसरात निर्जन स्थळी टाकून पोलिसांची दिशाभूल करण्यात आली. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासात या हत्येचा उलगडा केला. जो आरोपी आहे, आरोपीच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या एका मुलाशी ही मुलगी संपर्कात होती. त्यांच्याशी ते संभाषण करत होती, चॅटिंग करत होती. हा त्या मुलाशी संपर्क ठेवू नका असं तिला तो आग्रह करत होता, पण तरी हिचा त्या मुलाशी संपर्क होता. याचा राग मनात धरून त्याने काल त्यांच्यामध्ये आपसात त्या मुलाच्या रूमवरच वाद झाला आणि त्या वादातून त्याने तिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, नाशिक.